वैशालीताई डोस यांच्या परिचयावरून त्यांच्या नावाचा अर्थ सांगावासा वाटतो. वैयक्तिकरित्या स्त्रियांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या शासकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या लीनतेस वाचा फोडून महिलांना मार्ग दाखविणाऱ्या तात्काळ महिला संघटन घडवून आणणाऱ्या ईश्वराची अनमोल देणगी असणाऱ्या अशा वैशालीताई डोस त्यांच्यासाठी 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. तलवारीची पात मी सूर्य दिव्यातील वात मी उखडून टाकू जुलूमशाही काळी कभिन्न रात्र मी. आता प्रत्यक्ष व्याख्यानास प्रारंभ होत आहे. आंधी से जो टकराए उसे तूफान कहते हैं. आंधी से जो टकराए उसे तूफान कहते हैं. तूफानों से जो टकराए उसे युवा कहते हैं. अशा श्रोता वर्गास आदरणीय ॲडव्होकेट वैशालीताई डोस यांनी आपल्या व्याख्यानातून मंत्रमुग्ध करावे अशी विनंती करते. या नगरीमध्ये उमंग व्याख्यानमाला जी की आदरणीय उन्मेष भाऊ पाटलांनी त्यांच्या सगळ्या मित्रमंडळांनी एकत्र येऊन आपल्या सर्वांसाठी भरवलेली आहे. या साजेशा आणि शोभेशा व्याख्यानमालेसाठी विचारमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय राजेंद्र चौधरी सर, जे की विरोधी पक्षनेता आहेत नगर परिषदेचे, त्याचबरोबर माननीय प्राध्यापक संजय घोडे सर, सन्माननीय नगरसेवक माननीय नितीन पाटील नगरसेवक, त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर प्रकाश पाटील, प्राध्यापक किरण पाटील, उमेश दादा पाटील आणि आमच्या वहिनी सौ संपदा पाटील मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, आजचा विषय हा या काळाला रुजू व्हावा, या काळाला आवडावा असाच आहे. महिलाच हवी युगनिर्मात्या. जागतिक तज्ञांचं असं मत आहे की येणाऱ्या 2020 पासून तर जवळपास पुढचा सगळा काळ हा जगावर महिलांचं राज्य असणार आहे. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी, मग ते राजकारण असेल, मग ते समाजकारण असेल, मग ते धार्मिक क्षेत्र असेल, मग ते सर्व्हिस सेक्टर असेल, ते प्रशासकीय क्षेत्र असेल किंवा कुठल्याही क्षेत्र असेल, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रीम लेवलला बुद्धिजीवी वर्ग म्हणून महिला असणार आहेत असं जागतिक तज्ञांचं मत आहे. बायकांनी टाळ्या वाजवल्या, पुरुषांना काही वाजवायच्या वाटल्या नाहीत. याच्यात आपली ही बायको, बहीण, मुलगी असणार. आणि मग आता आपल्याला आनंद झाला, बायकांना आपण टाळ्या वाजवल्या की आता येणाऱ्या काळात सगळ्या क्षेत्रावर आपलं वर्चस्व असणार आहे. पण माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला की या 2020 नंतरच्या जगामध्ये तुमच्या माझ्या घरातली पोरगी नेमकं कुठं असणार आहे? तुमच्या माझ्या घरातली सून नेमकं कुठं असणार आहे? आता असा प्रश्न भारतीय व्यवस्थेबद्दल पडणं साहजिक आहे. कारण आमच्या देशामध्ये जसं पुरुष वर्ग 50% आहे, तसाच स्त्री वर्ग सुद्धा 50% आहे. अगदी सामना बरोबरीत सुटावा एवढी 50%ची लोकसंख्या या देशामध्ये स्त्री वर्गाची आहे. मध्यंतरी स्त्री भ्रूणहत्येच्या कारणास्तव असेल किंवा मध्यंतरी अनेक कारणांना असेल, आपण मुलीला कधी गर्भात मारलं, आपण मुलीला कधी दुसऱ्या जातीच्या पोरावर प्रेम करती म्हणून मारलं, कधीतरी सुनेनं हुंडा नाही आणला म्हणून मारलं, साधी भाजीमध्ये मीठ कमी झालं म्हणून सुद्धा बायकोला मारणारे महाभाग या देशामध्ये आहेत. आणि मग अशा सगळ्या भारतीय परंपरेच्या व्यवस्थेतील या महान स्त्रिया 2020 नंतर किंबहुना 2050 पर्यंत कोणत्या पातळीपर्यंत पोहोचू शकणार आहेत? आता आपल्याला असा प्रश्न पडण्याला सकारण आहे. आता मी जी उदाहरणं आपल्याला सांगितली, आमच्या
बायकांची सामाजिक अवस्था, आमच्या बायकांची राजकीय अवस्था, आमच्या बायकांची धार्मिक अवस्था, आमच्या बायकांची शैक्षणिक अवस्था आणि एकंदरीतच आमच्या स्त्रियांचं समग्र जीवन हे चूल आणि मूल याच्या बाहेर फार पडलंय असं म्हणणं धाडसाचं ठरेल अशी परिस्थिती सध्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. आमच्याकडं नोकरी करणाऱ्या महिला किंवा ज्याला उच्च विद्या विभूषित म्हणू अशा बायका किती आहेत? आपण प्रमाण काढू शकतो. अंदाजे या देशातली जवळपास स्त्री शिक्षणाचं प्रमाण फक्त आणि फक्त एक 30 ते 40% आहे. आणि याच्यामध्ये हायर एज्युकेटेड किंवा उच्च शिक्षित बायकांचं प्रमाण अवघं 15% आहे. आणि त्याच्यातही उच्च शिक्षण घेऊन करिअरिस्ट झालेल्या किंवा त्या क्षेत्रामध्ये वरच्या पदावर गेलेल्या बायका 7.5% आहेत. म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो की येणाऱ्या काळामध्ये जर स्त्रियांचं राज्य असेल तर या स्त्री राज्यामध्ये भारतातली स्त्री कुठं असणार आहे? की ती तेव्हा सुद्धा चतुर्थीच्या दिवशी चंद्राला ओवाळतच बसणार आहे? की ती तेव्हा सुद्धा आसाराम बापूच्या कीर्तनालाच जाणार आहे? म्हणजे प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती आहे. म्हणून या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण बायका आपला परीघ अत्यंत छोटा करून ठेवलेला आहे. आपण शिकायचं कशासाठी? चांगला नवरा मिळण्यासाठी. आमचं सरळ व्याख्या, आमच्या पोरींनी शिकायचं कशासाठी? आमचा कुठला तरी भाचा इंजिनियर होत असतो, त्याच्या घरामध्ये माझी पोरगी शोभली पाहिजे म्हणून मग ती ग्रॅज्युएट झाली पाहिजे, म्हणून मग ती BE झाली पाहिजे, म्हणून मग ती BA झाली पाहिजे. का? कारण माझी मुलगी आजकालची शिकलेली पोरं काय डिमांड करतात? किमान ग्रॅज्युएट बायको असावी. बरं त्याला सुद्धा काय ग्रॅज्युएट बायको कशाला लागत असते? काही नाही, लोकांना सांगायला माझी बायको ग्रॅज्युएट आहे म्हणून, माझी बायको पोरांना शिकू शकते म्हणून. सोकाल जो काही सोसायटीतला स्टेटस आहे त्या स्टेटसनं तिला जगता यावं आणि त्याची प्रतिष्ठा अबाधित ठेवता यावी एवढं माझ्या बायकोचं शिक्षण असावं असा एक संकुचित मापदंड आम्ही शिक्षणाचा घालून घेतलेला आहे. बरं शिक्षणाची व्याख्या तरी आम्ही काय करतो? शिक्षण म्हणजे काय? आम्ही सुंदरपैकी शिकायचं, 12वी झालं का कधी इंजिनिअरिंग, कधी मेडिकल, कधी कुठल्या क्षेत्रात जायचं, त्या क्षेत्रामध्ये नोकरी व्यवसाय काय असेल ते स्थिर स्थावर व्हायचं. वकील असेल, डॉक्टर असेल, CA असतील तर व्यवसाय टाकायचा, स्वतःचं ऑफिस छानपैकी प्रॅक्टिस जमवायची. आणि नोकरी करायची असेल तर कुठल्या तरी खात्यामध्ये जाऊन नोकरी करायची. नोकरी केल्यानंतर मुलगा असेल तर त्याला सुंदर बायकोचा शोध असतो, मुलगी असेल तर चांगल्या कमावत्या नवऱ्याचा शोध असतो. हा शोध पूर्ण झाला की आपला छानसा बंगला असावा, हाही पूर्ण झाला की आपली 2 गोंडस मुलं असावी, तोही पूर्ण झाला की मग आपण त्यांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालावं, सोकॉल स्टँडर्डनं जगावं आणि एक दिवस मरून जावं. म्हणजे शिक्षणाचा संबंध या देशामध्ये आपण फक्त आणि फक्त पोट भरण्याशी लावतो आणि म्हणून आपलं एकंदरीतच व्यक्तिमत्वाच्या विकासाचं गणित चुकतो. शिक्षणाचा संबंध जर फक्त पोट भरायचं असेल तर या देशात कुत्रे सुद्धा पोट भरतात. तर या देशामध्ये अगदी जनावर सुद्धा स्वतःचं पोट भरतात. आणि एवढंच कशाला, आपण शिकण्यापूर्वी आपल्या आजी आजोबा आमच्या पिढीतली माणसं शाळेत नव्हती गेलेली पण ती जगत होती आणि किंबहुना आमच्यापेक्षा जास्त समाधानानं आणि सुखानं जगत होती. मग आम्ही शिक्षण घेऊन नेमकं काय पराक्रम केला? भारतीय संविधानानं स्त्री समानता दिली. 1950 ला या देशामध्ये संविधान लागू झालं तरी सुद्धा आजच्या पेपर पर्यंत बातम्या असतात. या ठिकाणी 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, त्या ठिकाणी अमुक बाईची छेड काढण्यात आली, बाई नोकरीला जात असताना लैंगिक छळाला बळी पडली, अमुक घरामध्ये हुंडाबळी झाला.
तमुक घरात नवऱ्यानं बायकोला मारलं. एवढंच काय तर मारून तंदूरमध्ये भाजल्यापर्यंतच्या केसेस आजच्या कोर्टामध्ये हजर आहेत. आणि म्हणून बायकांनो, जर येणाऱ्या काळामध्ये स्त्रिया युगनिर्मात्या ठरणार असतील तर या सगळ्या परिस्थितीला तोंड देणं किंवा या सगळ्या परिस्थितीला कायमचं संपवून टाकणं आणि त्या परिस्थितीवरती पाय रोवून उभं राहून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असणार आहे. हे कर्तव्य करण्यासाठी आम्हाला या देशातल्या मागासलेल्या परंपरा नाकाराव्याच लागणार आहेत. कारण कुठलीही जुनी गोष्ट नाकारल्याशिवाय नवनिर्माणाची सुरुवात होत नसते. ज्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिनी, ज्या स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी ही व्याख्यानमाला आपण घेतोय, याच महिन्यामध्ये 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा जन्मदिवस झाला. ज्या सावित्रीनं तुम्हाला मला शिक्षण देण्यासाठी दगड, शेण, चिखल सगळं सहन केलं, पण या देशातल्या मुलींना मी शाळा निर्माण करेल हा तिचा निर्धार तिनं शेवटी पणाला लावला. आणि तुमच्या माझ्यासारख्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वावरू लागल्या. या देशाच्या प्रधानमंत्रीपदी एक स्त्री विराजमान होऊन गेली, इंदिरा गांधी. या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत प्रतिभाताई पाटील येऊन गेल्या. हे सगळं कुणाचं कर्तृत्व आहे हो? हे सगळं कर्तृत्व आम्ही उपवास धरतो त्याचं, आम्ही कुठलं तरी बिनचप्पलनं एखादी वारी करतो त्याचं, कुठंतरी आम्ही देव पाण्यात बुडून बसतो त्याचं. बांधवांनो, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण खरं बोललं पाहिजे या मानसिकतेतून मी आपल्या समोर हे मांडतीये. धर्माचा आपण बाजार करून टाकला, धर्माचा इतका बाजार आपण करून टाकला. विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना आमच्या तरुणांना लख्खपणे हे कळायला हवं की विवेकानंदांनी चुकीच्या धार्मिक रूढी परंपरा नाकारून नवनिर्माण घेतल्याशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही हे तत्व विवेकानंदांनी मांडलं. आणि हे आजच्या तरुणाला कळलं आणि आमच्या बायकांनाही कळणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, आज बायकांची अवस्था बघू आपण. वेगवेगळ्या क्षेत्रातली काय युगनिर्माण करायचंय आम्हाला. येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रामध्ये प्रभुत्व गाजवायचंय आम्हाला. आणि हे गाजवायचं असेल तर सद्य परिस्थिती समजून घेणं, त्यातल्या चुकीच्या ज्या काही आमच्या विकासाच्या बाधक गोष्टी असतील त्या नाकारणं आणि त्याच्यानंतर आम्ही नवनिर्माण करणं अपेक्षित आहे. मग आमचं सामाजिक स्थान काय? आता आपण समजा बाहेर गेलो, आता त्या ताईंनी सूत्रसंचालन अतिशय सुंदर केलं, त्या प्राध्यापक ताईंनी माझ्या मैत्रीण अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं. समजा ताई बाहेर गेल्या आणि मग तुम्ही शिक्षिका आहात का? मग त्या म्हणतील नाही, मी प्राध्यापक आहे, XYZ माणूस भेटतो आणि मग सहज आपण चर्चा करताना विचारतो, मग मॅडम तुम्ही काय करता? मग सांगतात अमुक अमुक कॉलेजला मी लेक्चरर आहे. अच्छा अच्छा अच्छा. आता एवढी शिकली सवरलेली बाई सांगतीये की मी प्राध्यापक आहे, एवढ्यानं आपलं समाधान होईल तर शपथ आपण लगेच विचारणार, मॅडम तुमचे मालक काय करतात? आता मालक काय करतात किती अवघड प्रश्न आहे. मालक काय करतात हा अवघड प्रश्न नाहीये, मालक या शब्दाला अवघड प्रश्न आहे. वास्तविक पाहता कुठल्याही बाईंनी उत्तर द्यायला पाहिजे की मी काय कुणाची तर कामाला जात नाही, त्याच्यामुळे मला काय कुणी मालक नाही. आणि नवऱ्याबद्दल विचारणार असाल तर माझा नवरा अमुक अमुक ठिकाणी सर्व्हिस करतो. पण शिकल्या सवरलेल्या बाईला सुद्धा आम्ही नवरा म्हणणार नाही, पती म्हणणार नाही, तर आम्ही मालकच म्हणणार. कारण या देशातला नवरा बाईचा मालकच झालाय. आणि म्हणून ही जी कन्सेप्ट आहे स्त्री पुरुषाच्या जगण्याची, स्त्री पुरुषाच्या सहजीवनाची, ती अत्यंत चुकीची आहे. नवरा हा कधीच मालक असता कामा नये. नवरा हा मित्र असावा, नवरा हा सहचर असावा, सुखदुःखातला भागीदार असावा. नवरा हा प्रसंगी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा आमचा सर्वात प्रिय आणि सर्वात आवडता मित्र असावा. पण आमच्याकडे झालंय काय,
जर एखादी चूक बायकोकडून झाली असेल तर ती चूक सुद्धा स्पष्टपणे नवऱ्याच्या तोंडावर बाई सांगू शकत नाही. एवढी भीती, एवढी धास्ती, एवढी दहशत नवरा या प्राण्याची आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता स्त्रीनं पुरुषाला आणि पुरुषानं स्त्रीला सहज मोकळेपणानं चुकांविषयी, आपल्या मतांविषयी बोलावं, एवढी मोकळी नवरा बायको या नात्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि ती असलीच पाहिजे. पण आपल्याकडे मात्र तसं होत नाही. आपण एक वेळेस परक्याला आपलं दुःख सांगू, परक्याला आपला प्रॉब्लेम सांगू, पण आपल्या नवऱ्यासोबत आपल्याला तो शेअर करावासा वाटत नाही. कारण आपल्यामध्ये आदराची भावना असणं वाईट नाही, पण आपल्यामध्ये दहशतीची भावना जास्ती असते. किंबहुना नवरा सुद्धा एखाद्या बाईशी जर फोनवर बोलला, किंबहुना बाहेर कुठल्या बाईशी बोलत असेल, तर मी त्या बाईशी काय बोलत होतो हे फार कमी पुरुष मोकळेपणानं बाईला सांगू शकतात. फार कमी पुरुष, म्हणजे हे फक्त बायकांच्याच बाजूने आहे असं नाही, हे पुरुषांच्या सुद्धा बाजूने आहे. का? कारण त्रयस्थ बाईशी, त्रयस्थ पुरुषाशी बोलणं म्हणजे जणू काही आम्ही फार जगात पाप केलंय अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून स्त्री आणि पुरुषाचे संबंध हे संकुचित आणि अत्यंत बंदिस्त झालेले आहेत. वास्तविक पाहता हे अत्यंत मोकळं असणं अपेक्षित आहे. आणि मग समाजामध्ये स्त्री वावरत असताना लहानाची ती जशी मोठी होते तशा बापाच्या वर्चस्वाखाली जीवन जगते. तिला कुठं जायचं, कुठं नाही जायचं, काय करायचं, काय नाही करायचं याच्यावरचं नियंत्रण हे बापाचं असतं. मुलगी मोठी होते, कॉलेजला जाते, मग तिच्यावर नियंत्रण, तिचा जर भाऊ मोठा असेल तर त्याचं निर्माण होतं. आणि लग्न करून दिल्यानंतर स्त्रीवर नियंत्रण हे सर्वस्वी नवऱ्याचं निर्माण होतं. मी नियंत्रण हा शब्द वापरलाय, सोबत हा शब्द वापरलेला नाही. म्हणजे न स्त्री स्वातंत्र्य अहर्ती, स्त्रीला कधी स्वातंत्र्याचा हक्क नाही. बरं तुम्ही म्हणाल काय मॅडम 1857 गोष्ट सांगताय? आता मध्यंतरी त्या काजल आणि अनिल कपूरचा एक चित्रपट येऊन गेला. त्या चित्रपटामध्ये तिचा नवरा अनिल कपूर जेव्हा आजारी पडतो आणि ती त्याची सेवा करते त्यावेळेस एक गाणं आहे. ते गाणं काय सांगतं? स्त्री बायको कशी असावी हे सांगणारा तो एक संस्कृतचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की स्त्री नवऱ्याला जेवू घालताना कशी असावी? आईप्रमाणे असावी. स्त्री ही व्यावहारिक कार्य करताना कशी असावी? मंत्रासारखी असावी. शय्या सुख देताना ती मेनका आणि रंभेप्रमाणे असावी. म्हणजे सगळ्या वेळेस ती कशी कशी असावी आणि ती किती ग्रेट आहे याचं वर्णन त्या श्लोकामध्ये आलेलं आहे. मला एक सांगा, संस्कृतमध्ये धर्मशास्त्रात आजच्या पुस्तकात बालवाडी ते पीजी पर्यंत एका तरी पुस्तकात नवरा म्हणून पुरुषाने कसं असावं याचे काही आलेत का हो दाखले? दिल्लीला गेल्या वर्षी त्या मुलीवरती बलात्कार झाला. अत्यंत वाईट घटना घडली. कुठल्याही मुलीवर या पद्धतीनं बलात्कार होऊच नये. किंबहुना या देशातली कुठलीही मुलगी सुरक्षित असली पाहिजे आणि सक्षमपणे तिला जगता यायला हवं. पण त्या मुलीवर बलात्कार झाला, सगळा देश हळहळला. तरुणाई रस्त्यावर येऊन तरुणाईनं विरोध केला आणि मग या देशामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सामाजिक क्षेत्रापासून राजकीय क्षेत्रापर्यंत सगळ्यांनी एकच सांगायला सुरुवात केली. काय सांगायला सुरुवात केली? मुलींनी कपडे कसे घालावे, मुलींनी कसं वागावं, मुलींनी किती वाजता कॉलेजातून घरी यावं, मुलींनी काय करावं, मुलींनी काय करू नये, बायकांनी आई म्हणून काय करावं, बायकांनी आई म्हणून काय करू नये, एक हात सगळे सल्ले सुरू झाले. एवढंच नाही तर जेलमध्ये असलेल्या याच आसारांना स्टेटमेंट दिलं होतं की त्या मुलीचा सुद्धा त्याच्यात दोष आहे. ती जर सरस्वतीचे मंत्र म्हटली असती तर ती कदाचित या प्रसंगातून वाचली असती. या देशातल्या बायका मंत्र म्हणण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. तरी सुद्धा त्यांच्यावरचे अन्याय आणि अत्याचार थांबले आहेत काय? म्हणजे
त्यावेळेस एक जात बायकांना सल्ले द्यायला सगळ्यांची सुरुवात झाली. बांधवांनो, माझा प्रश्न आहे, एका तरी माणसानं म्हटलं का की मुलींवर आम्ही जसा संस्कार करतो तसा संस्कार आम्ही मुलांवर करणं गरजेचं आहे? कट्ट्यावर फिरणारी पोरं, पोरींना छेडणारी पोरं, पोरींची टवाळकी उडवणारी पोरं, पोरींवर लाईन मारणारी पोरं कुठल्या तरी मायबापाच्या कुशीतूनच जन्माला येत असतात. हे आम्ही का विसरतो? कुठलाही दहशतवादी, कुठलाही आतंकवादी, कुठलाही मुलीला छेडणारा गुंड, कुठलाही मुलीला स्त्रीवर अत्याचार करणारा मुलगा हा आईच्या कुशीतूनच जन्माला येत असतो आणि त्याला एक घर असतं. हे आम्ही का विसरतो? आणि त्याच्यावर सुद्धा संस्कारांची नितांत गरज आहे, हे आम्ही का विसरतो? आणि म्हणून स्त्रियांनो, सामाजिक दर्जाच्या बाबत जर विचार केला तर स्त्रियांचा दर्जा अत्यंत खालचा आहे. दुय्यम सुद्धा म्हणता येणार ना की इतका खालचा दर्जा स्त्रियांचा आहे. सामाजिक स्टेटस मध्ये तुम्ही कोण आहात याच्यापेक्षा तुमचा बाप कोण आहे, तुमचा नवरा कोण आहे, तुमचा भाऊ कोण आहे, या पुरुषाच्या ओळखीवरती स्त्रीची ओळख निर्माण होते. इंडिपेंडंट आपली आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये कुणी केला नाही असं नाही, पण ती उदाहरणं अपवादात्मक आहे. त्याच्यातलंच एक उदाहरण राष्ट्रमाता जिजाऊंचं. शिवाजी महाराजांची आई म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ, शहाजीराजे मालोजीराजे भोसल्यांची बायको म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. नवरा सरदार आहे, नवरा छत्रपती नाही, नवरा राजा नाही, तरी सुद्धा जिजाऊंच्या मनातलं स्वप्न बघा किती उत्तुंग आहे. जिजाऊ काय म्हणतात? अरे, निजामशाहीकडून लढणारे सुद्धा आमचीच माणसं असतात, आदिलशाहीकडून लढणारी माणसं सुद्धा आमचीच असतात, लढणारी सगळी आमचीच असतात, पण जिंकणाऱ्या मात्र शाह्या असतात, मरणारी माणसं आमची असतात, पण विजयाचे मुकुट मात्र शाह्यांना मिळत असतात. आणि म्हणून स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे ही कळकळ, ही जाणीव आजूबाजूच्या परिस्थितीवरून जिजाऊंच्या मनामध्ये निर्माण होते. आणि आपलं हे स्वप्न आपल्या लेकराच्या डोळ्यामध्ये पेरलं ते जिजाऊंनी. स्वप्न काय असं असतं का? रात्री मी स्वप्न पाहिलं माझं पोरग कलेक्टर व्हावं आणि दुसऱ्या दिवशी MPSCच्या परीक्षेत पहिलं आलं, अशी काही स्वप्न नसतात. जीवनातली स्वप्न ही वास्तवाच्या निखाऱ्यावरती लख सोन्यासारखी उजळून घ्यावी लागतात. त्याच्यासाठी त्रास होतो, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी प्रसंगी जीव द्यायची तयारी ठेवावी लागते. आणि जिजाऊंनी ही तयारी ठेवली. जिजाऊंच्या आयुष्यातला एक प्रसंग मला नेहमी कुठंतरी जिजाऊंमधल्या धाडसाची प्रेरणा देणारा वाटतो. ज्या वेळेस अफजल खानाचं संकट शिवरायांवर चालून येत होतं, शिवाजी महाराजांचा सगळ्यात चांगला गुण, तसे शिवाजी महाराजातले सगळेच गुण घेण्यासारखेच आहेत, पण आजच्या तरुण पिढीनं शिवाजी महाराजांच्या या गुणावर विचार करायला हरकत नाही. शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेला जाताना, कोणतीही गोष्ट करताना आपल्या आईसोबत सल्ला मसलत करत होते, आपल्या आईचा सल्ला घेत होते. कारण शिवाजी महाराजांची पहिलं गुरु जर कोण असेल तर त्यांची आई राष्ट्रमाता जिजाऊच होती, हे इतिहासानं सत्यसिद्ध झालेलं आहे. आणि मग अफजल खानाचं संकट राज्यावर चालून येत आहे, अशा वेळेस शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंसोबत सल्लामसलत करत बसलेले आहेत. आणि मग कुठंतरी मनात वाटला राजांना जाता जाता की परत आपल्या आईला पाहता येईल की नाही माहित नाही, कदाचित अफजल खानाच्या हातूनच जर आपलं काही बरं वाईट झालं तर परत येता येणार नाही आणि आपल्या आईचा चेहरा आपल्या नजरेला सुद्धा पडणार नाही. म्हणून राजांनी एक नजर जिजाऊंकडे बघितलं. जिजाऊंच्या मनामध्ये कुठंतरी ते खटकलं. जिजाऊंना वाटलं राजे घाबरलेत काय. जिजाऊंनी विचारलं, राजे घाबरलात काय? जीवानिशी जर तुम्ही परत आलात तर स्वागताला सज्ज असू, आणि जर यदा कदाचित तिकडच तुमचं काही बरं वाईट झालं तर बाळ शंभूला गादीवर बसू आणि जातीनं राज्यकारभार पाहू. ही जिजाऊंमधली जी धमक आहे, आपल्या लेकराला मरणाच्या दारात पाठवताना सुद्धा
स्वराज्याचं स्वप्न तेवढंच तेजानं, तेवढंच धाडसानं पूर्ण करण्याची जिजाऊंमधली जी धमक होती, त्या धमकेमुळं त्या वाघिणीचा मुलगा छत्रपती झाला. आमचं लेकरू दुसऱ्या घरात जायला लागलं, अरे तिथं उंदीर आहे, अरे तिथं पाल आहे. काय घाबरगुंडे पोरं तयार करतोय आम्ही आमच्या कुशीतली. तिथं भूत आहे, अमुक केलं की पाप लागतं, काळी बाहुली ओलांडली की आजारी पडतं. म्हणजे वाटते त्या पद्धतीनं आम्ही आमच्या मुलाच्या मनामध्ये भीती रुजवत असतो. आम्ही मुलांना निडर करण्यापेक्षा, आम्ही मुलांना धाडसी करण्यापेक्षा आम्ही मुलांना संकुचित जगायला शिकवतोय. आमच्या मुलींना सुद्धा आम्ही काय शिकवतो, बाई ग दुसऱ्याच्या पंचायती करायच्या नाही. त्या पोरीच्या ते पोरगा मागे लागलं होतं का, तू कशाला तिच्या सोबत राहते, नीट घरी यायचं. आपण मुलींना शिकवलं पाहिजे, मुलींनो पायातली चप्पल आणि डोळ्यातली नजर जर नीट असेल तर जगातला कुठलाच मुलगा तुला त्रास देणार नाही. आणि यदा कदाचित तरीही कुठल्या बहादरानं हिंमत केली तर जागेवर कापून घरी ये, पण बर्बाद होऊन परत येऊ नकोस. हे आमच्या मुलींना शिकवण्याचं काम वास्तविक आम्ही केलं पाहिजे. पण आम्ही आमच्या मुली अशा भित्र्या बनवतो, अशा नाजूक बनवतो, आणि म्हणून आपण आयुष्यभर भीतीच्या छायेत जगण्याचा प्रयत्न करतो. आपण या गोष्टी नाकारायला हव्यात. आपलं सामाजिक स्थान तेवढंसं काही चांगलं नाही हे आपल्याला माहीत. अजून एक या गोष्टीतलं उदाहरण मला आपल्याला सांगावंसं वाटेल. आपण आपल्या मुलीला मुलगा बघायला जातो. आपल्या मुलीला ज्यावेळेस ग्रॅज्युएट होते, 12वी होते, आपल्याला सुयोग्य वराची गरज असते आणि मग एखादा चांगला मुलगा आपण बघायला जातो. काय प्रश्न असतात आपली, मुलगा काय करतो, क्वालिफिकेशन काय आहे, नोकरी काय करतो, स्वतःचं घर आहे का, स्वतःची शेती आहे का, बरोबर ना, असंच विचारतो आपण. आणि फार झालं तर जरा धष्टपुष्ट आहे का, म्हणजे आपल्या पोरीकडे जर चुकून कोणी तिरक्या नजरेनं बघितलं तर निदान त्याच्या 2 थोबाडीत देऊ शकेल एवढी किंमत त्या पोराजवळ आहे का, बरोबर आहे. आणि मुलगी बघायला जर आपण गेलो तर काय बघतो आपण, दिसायला गोरी आहे का, नाक चपट आहे की सरळ आहे. आणि त्यात आमच्या बायकांचा एक नवीन शोध, नवीन म्हणजे फार जुना येतो, पाय सपाट आहे की असा खोलगट आहे. मग सपाट म्हणजे ती पुरा संसार सपाट करते म्हणे. आणि मग ती बारीक आहे का, मग ती जाड आहे का, मग असे 1000 प्रश्न. मग केस लांब आहेत का, आखूड आहेत का, अमुक आहेत का, धमुक आहेत का, असं सगळं वर्णन. पुरुषाच्या सौंदर्याचा मापदंड काय, त्याची कमाई आहे, त्याचं क्वालिफिकेशन आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, त्याचं समाजातलं स्थान आहे, त्याची प्रतिष्ठा. पुरुषाचा पुरुषार्थ कशात आहे, त्याच्या कमाईत आहे, त्याच्या क्वालिफिकेशन मध्ये आहे, त्याच्या अस्तित्वात आहे, त्याच्या प्रतिष्ठेत आहे, त्याच्या सामाजिक स्थानात आहे. शेती असली म्हणजेच काय, सामाजिक प्रतिष्ठा. स्वतःचं घर आहे म्हणजे काय, सामाजिक प्रतिष्ठा. आणि म्हणून पुरुषाचा मापदंड हा त्याच्या कमाईत आहे, त्याच्या शिक्षणात आहे, त्याच्या बुद्धिमत्तेत आहे. आणि मुलीला जणू काही एखादा फ्लॉवर पॉट आपण घरात आणावा आणि तो कोणत्या टेबलवर छान दिसेल याचा एक आकृतीबंध डोळ्यामध्ये आपण निर्माण करावा, तशा पद्धतीने आपण मुलीकडे बघतो. म्हणजे ती जर गोरी असेल ना, मग ती 10वी नापास असली तरी आम्हाला चालते. आणि जर ती सावळी असेल ना, हरकत नाही ना, 2-4 लाख रुपये जास्त घेऊ. स्त्रीच्या सौंदर्यात आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या देशामध्ये धार्मिक संस्कृतीनुसार स्त्री ही दुय्यम स्थानावर आहे, स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे. आणि म्हणून आसाराम बापूने हिम्मत केली होती त्याच्या आदर्शणारी पुस्तकात, ढोल गवारणारी सब ताडन के अधिकारी. म्हणजे स्त्री ही धार्मिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत दुय्यम स्थानावरती आपल्या देशात आहे. मुलगी बघत असताना आपल्या अगोदर आम्ही पत्रिकेतला मंगळ पाहणार, पत्रिकेतला शनी गुरु अमुक अमुक काय असतील नसतील तेवढे ग्रह तारे पाहणार. ज्याचा आयुष्याशी संबंध असतो की नसतो हा एक संशोधनाचा विषय आहे.
त्या विषयात आपल्याला काही जायचं नाही. पण आम्ही हुंड्याचं ठरवणार, आम्ही दागिन्याचं ठरवणार, आम्ही खर्च किती करायचा ते ठरवणार. पण त्यांची वैचारिक पातळी जुळते का? आपण त्या एकमेकाला बोलू सुद्धा देत नाही हो लग्नाच्या अगोदर. नवरा बायकोला त्यांचंच लग्न ठरवताना आपण एकमेकाला बोलू सुद्धा देत नाही. त्यांचा जर परिचय झाला नाही, त्यांना एकमेकातले गुण आणि अवगुणच कळाले नाही, तर त्यांनी आयुष्य कसं जगायचं? आणि मग आमची जुनी पिढी, आणि त्यात काय, आम्ही तर लग्न झाल्यावर 5 वर्ष बोलत नव्हतो. आता किती दिवस हे कौतुक ऐकायचे आम्ही? किती दिवस या पद्धतीनं आंधळेपणानं जगायचंय आम्ही? अरे ज्या नवऱ्यासोबत आयुष्यभर संसार करायचा त्याच्यासोबत पुरीने अगोदर बोललाच पाहिजे. पोराला सुद्धा ज्या पुरीसोबत आयुष्यभर संसार करायचा तिच्यासोबत तिच्या आवडीनिवडी, तिचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन, तिचे विचार समजून घेतलेच पाहिजेत. ह्या गोष्टी काळानुसार करण्याची नितांत गरज आहे. जर या गोष्टी आम्ही केल्या तर नंतरचे घटस्फोट, नंतरचे हुंडाबळी, नंतरचे लैंगिक अत्याचार, नंतरचे डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती अत्याचार, आम्ही हे करण्याची नितांत गरज आहे. त्यांच्या पत्रिकेतला मंगळ तपासला नाही तरी चालेल, पण त्यांचा रक्तगट, त्यांचे अनुवंशिक आजार, त्यांना अजून कुठले काही व्यसन, या सगळ्या गोष्टी पाहण्याची गरज आहे. म्हणजे धार्मिक दृष्टीनं स्त्रीला अजून त्या लग्नात काय करतो आपण? पुन्हा कन्यादान, भारी पवित्र विधी. मला सांगा, आपण मुला म्हणजे जेंट्सचं आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत कधी मुलगा दान करतो का? मग मुलीला मात्र अगदी पवित्र पद्धतीनं आम्ही बापाकडून नवऱ्याला दान करून टाकतो. आणि मग एकदा वस्तू दान केली, तिच्यावर त्याची मालकी असते, त्यांना हवं तशा पद्धतीनं ट्रीट करावं. आणि परत आम्ही वर तोंड करून सांगणार, बायकांनो अशा उभ्या गेल्या ना, अशा आडव्याच यायला पाहिजेत हो तुम्ही तिरडीवरती, मध्ये माहेरी यायचं नाही. म्हणजे ही उदाहरणं तुमच्या परिचित नाहीयेत असं अजिबात नाहीये. आपण हे जीवन जगतोय, हे सगळं परिचित गोष्टी आहेत आपल्या. फक्त त्या आपण कधी सामाजिक दृष्टीनं आणि आमच्या विकासाच्या दृष्टीनं त्याच्याकडे बघत नाहीत. आणि म्हणून धार्मिक दृष्ट्या सुद्धा या देशांमध्ये स्त्रियांचं स्थान हे दुय्यमच आहे. आता राहिला प्रश्न राजकीय. या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या 50% आरक्षण स्त्रियांना देण्यात आलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये 50% आरक्षण स्त्रियांना आलंच पाहिजे, ही आपली बायकांनो मागणी असली पाहिजे. कारण लोकसंख्येत आम्ही 50% आहोत आणि लोकशाही ही लोकसंख्येवर जगत असते. आणि या लोकसंख्येत जर आम्ही 50% असू तर आम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये वाटा सुद्धा 50% मिळाला पाहिजे. ही एक यथार्थ भूमिका आम्ही मांडली पाहिजे. मग या 50% आरक्षणात आमच्या बायका झाल्या ना, सरपंच झाल्या, महापौर झाल्या, नगराध्यक्ष झाल्या, नगरसेविका झाल्या. पण झाल्यानंतर आपलं कार्यक्षेत्र समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे. आपण फक्त सही नाही आहोत, आपण फक्त सही नाहीत. आपलं एक व्यक्तिमत्व आहे, आपल्याला काही विचार आहेत, आपल्या काही तात्विक भूमिका आहेत, आपल्याला काही विशिष्ट गोष्टी समाजातून घडून आणायच्या आहेत किंवा स्वतःच्या करिअर, राजकीय करिअर म्हणून करायच्या आहेत. अशा किती स्त्रिया राजकारणामध्ये आपण उभ्या करू शकलो? बोटावर मोजण्या इतकी उदाहरणं सोडली तर ही सुद्धा उदाहरणं आपल्याला सापडत नाहीत. ही वास्तविकता आहे. म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा आपलं स्थान हे अजून बरंच कमजोर आहे, बरंच दुय्यम आहे. शिक्षणामधलं प्रमाण आपण बघितलं, समाजातली अवस्था आपली आपण बघितली, धार्मिक दृष्ट्या आपण आपल्याला बघितलं. मग आता या सगळ्या गोष्टीशी आपल्याला भांडायचं आहे, आपल्याला लढायचं आहे. स्त्री स्वातंत्र्याचं लढणं म्हणजे पुरुषांच्या विरोधात लढणं असतं, असा चुकीचा गैरसमज आपण करून घेता कामा नये. स्त्री स्वातंत्र्याचं लढणं म्हणजे पुरुषी मानसिकतेसोबतचं लढणं, जुन्या परंपराच्या विरोधातलं लढणं, स्वतःच्या अस्तित्वासाठी पुकारलेला तो संघर्ष. हे पुरुषांच्या विरोधातलं भांडण आहे असं अजिबात नाही. सुयोग्य असं सहजीवन तयार व्हावं, पुरुषांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा वावर सुरू व्हावा, सक्षमपणे व्हावा,
कुठल्याही पुरुषाच्या आधाराशिवाय प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, धार्मिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे. एवढी ताकद, एवढं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये विकसित व्हावं ही आमची भावना आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता सध्याचे जे आमचे प्रश्न आहेत, जो दिल्लीला बलात्कार झाला, आपण त्याची आठवण काढली, 1 वर्ष झालं त्याला. मनापासून आपल्याला त्या मुलीविषयी अत्यंत वाईट वाटत असतं आणि तिच्याविषयी वाईट वाटत असताना आमची पोरगी सुद्धा सुखानं जगली पाहिजे, आमची मुलगी सुद्धा सुखानं वावरली पाहिजे, ही सुद्धा एक इच्छा आमच्या मनामध्ये असते आणि ती भीतीयुक्त असते. हे सांगायला वेगळं नको. आणि मग आता मगाशीच मी जो मुद्दा मांडला की मुलींनी कपडे असे घातले पाहिजे किंवा तसे घातले पाहिजे, वास्तविक पाहता आमच्या मुली म्हणजे सर्वसामान्य समाजातल्या मुली तरी अजून वाईट कपडे घालत नाहीत. ही वास्तविकता. आणि त्या जर बायकांनो आपली सुद्धा जबाबदारी आहे. आजकाल काय झालेलं आहे, तुमच्या माझ्या घरामध्ये 32 इंची, 34 इंची, 42 इंची एक इडियट बॉक्स आलेला आहे. आणि त्या इडियट बॉक्सचं काय काम चालू आहे सध्या? त्या इडियट बॉक्स मधून सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12-1 कधी टीव्ही लावा, अगदी सुंदर साड्यातल्या बायका आणि ते सगळं वावरत असतात टीव्हीवर. आणि मग आमच्या बायकांपुढे एक स्वप्न तयार होतं, आमचं जगणं कसं असावं, टीव्हीतल्या बायकांसारखं असावं. तसा दिवाणखाना असला पाहिजे, तशा साड्या असल्या पाहिजेत, तसा मेकअप असला पाहिजे. तुम्हाला माहित नसल्यास सांगते, आमच्या पुरुषांनाही वाटायला लागले आजकाल तशा बायका असल्या पाहिजे. अरे मला सांगा ना, ड्युटीहून आल्यानंतर कंटाळलेल्या चेहऱ्याची कटकट करणारी, किराणा संपला म्हणणारी, गॅस संपला म्हणणारी बायको कुणाला आवडेल? त्यालाही मग वाटतं टीव्हीतली ती सुंदर नटून तटून आलेल्या नवऱ्याला चहा देते, तुम्ही थकलात का विचारते. आणि मग तशी बायको का नसावी? मुलांनाही वाटतं आपली आई दुधाचा ग्लास घेऊन आपल्या पाठीमागे लागते, टीव्हीतली कॉम्प्लेन देणारी सुंदर सुस्वरूप आई का नसावी. हे भावनांचं बाजारीकरण टीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुमच्या माझ्या घरामध्ये यायला लागलेला आहे. विनोदाचा भाग जर सोडला तर अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अगदी टीव्हीतल्या मालिकांचा जो स्तर आहे सध्या, तो कुटुंबाशी संबंधित आहे. सासू सुनाचे संबंध, जावा जावांचे संबंध, नवरा बायकोचे संबंध, विवाहबाह्य संबंध, मैत्रिणींशी असलेले संबंध, प्रॉपर्टीवरून झालेली भांडणं, प्रॉपर्टीवरून भावाभावामध्ये टोकाची केलेले वाद, त्याच्यात बायकांनी धचा केलेला असे अनेक प्रकार टीव्हीच्या मालिकेच्या माध्यमातून आमच्या घरात यायला लागलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल बायकांनो, कितीतरी केसेस मध्ये माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. घरात खरंच नवऱ्याचं लफडं नसतं तरी सुद्धा संशयानं पछाडलेल्या बायका कोर्टापर्यंत येत आहेत. आणि हा संशय त्यांच्या डोक्यात कुणी घातला? हा संशय त्यांच्या डोक्यात टीव्हीतल्या मालिकेंनी घातला. आमची सासू जर शेजारच्या आजी सोबत मंदिरात गेली असेल तर आमच्या सुनेच्या डोक्यात एकच असतं, ती माझं घरानं सांगत असेल. दोघी म्हाताऱ्या आता माझी कुटत बसल्या असतील, माझ्यावरच चर्चा करत असतील, यांना दुसरा उद्योगच नाही. ही वास्तविकता. माझं एक ऑब्झर्वेशन आहे गेल्या काही वर्षातलं, की ज्या बायका दिवसातल्या 2-4 मालिका बघतात त्या बायकांच्या डोक्यामध्ये मालिकेतले विषय जास्त घोळत असतात. आपण एकमेकीला भेटतो, आपण चर्चा काय करावी? आता समजा पुरुष एकमेकांना भेटतात त्यावेळेस ते काय चर्चा करतात? शिक्षक असतील तर अहो तुमच्याकडे तो GR आला का, आमच्याकडे हा GR आलाय, बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे कोण आमदार झालं? राजकीय विषय हा पुरुषांच्या चर्चेत हमखास असतो. तो सुरुवातीला असेल, शेवटाला असेल, मध्यम असेल, पण असतो म्हणजे असतोच. मग किंबहुना घाटातून आलो, कधीतरी घाट पॅक असला, हे राज्यकर्ते नुसते पैसे खातात, हे राज्यकर्ते काही करत नाही, म्हणजे काही असो, पुरुषांचे विषय हे सामाजिक असतात, पुरुषांचे विषय राजकीय असतात, पुरुषांचे विषय समाजाविषयी, मुलांच्या करिअर विषयी, एकंदरीतच सामाजिक जाणीवेचे असतात. बायकांचे विषय कोणते असतात? संक्रांतीला साडी घेतली का? अहो त्या मालिकेत नाही का त्या अक्काच्या अंगावर साडी, तशी साडी आली आहे बघा.
अमुक अमुक दुकानात मी बाई ती घेणार आहे. बरं तुम्ही वाण काय वाटणार आहे? अहो किती वर्ष ते भीक मागायला वाट्या वाटता बंद करा आता. कधीतरी पुस्तकं वाटा, कधीतरी पेन वाटा, कधीतरी वह्या वाटा. ते चमचे वाट्या प्लास्टिकचे टोपले गाळण्या किती दिवस हो, किती दिवस भातुकलीचा खेळ खेळणार आहोत आम्ही, किती दिवस. आणि खूपच टोकाचे विषय जर आमचे झाले तर अमक्याची सुनेनं काय केलं, तमक्याची पोरगी पळून गेली, तमक्यानं लग्न कसं केलं, जेवणच नीट नव्हतं. म्हणजे विचार करा बायकांनो, आपण किती संकुचित जीवन जगत आहोत. भाषा काय आमची, युग निर्माण करायचं आम्हाला. एका सरदाराच्या बायकोनं 2 छत्रपती घडवले. पहिले शिवछत्रपती आणि दुसरे छत्रपती संभाजीराजे. तुमच्या माझ्यासारखी घरात वावरणारी बाई, पण ज्या वेळेस सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा दिला होता आणि शिवाजी महाराज त्याच्यात अडकले होते, त्यावेळेस काही केला मार्ग निघाला. त्यावेळेस जिजाऊ तलवार घेऊन निघाल्या, माझ्या बाळाला मी सोडून आणते. ही धमक होती जिजाऊंमध्ये. प्रसंगी युद्ध करण्याची, प्रसंगी तलवार चालवण्याची, प्रसंगी दांडपट्टा चालवण्याची धमक जिजाऊंमध्ये होती. आणि म्हणून एक युग निर्माण करणारा जनतेचा राजा त्या आईच्या कुशीतून जन्मला आणि सुसंस्कृत झाला. आमची मुलं म्हातारपणी आम्हाला सुद्धा नाकारतात, कारण आम्हाला टीव्हीतल्या मालिकेंच्या नादात आणि भिशांच्या नादात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि ज्या पालकांना म्हणजे आई असो वडील असो, मुलं सांभाळणं, त्यांच्यावर संस्कार करणं ही जितकी स्त्रीची जबाबदारी आहे, तितकीच ती पुरुषांची सुद्धा जबाबदारी आहेच. आणि ज्या पालकांना आपल्या मुलांना द्यायला वेळ नाही, त्या पालकांनी म्हातारपणी वृद्धाश्रमात जाताना रडण्याचा कुठलाच नैतिक अधिकार त्यांना उरत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करत असताना, आपल्या चर्चेचे विषय ठरवत असताना त्या विषयांमध्ये कुठंतरी येऊ द्या, माझी मुलगी कोणता क्लास करतीये, तिच्या करिअरसाठी अजून काय गरजेचं आहे, माझा मुलगा काय करतोय, त्याच्या करिअरसाठी काय गरजेचं आहे, या गोष्टींचा जर आपण चर्चा केल्या पाहिजेत. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे बायकांनो, तुमचं वय कितीही असेल, ते 20 असेल, ते 40 असेल, ते 50 असेल, पण आजच्या बायकांना इंग्रजी, कम्प्युटर आणि इंटरनेट या गोष्टी आल्याच पाहिजेत, या गोष्टी आल्याच पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल अर्ध्या गवऱ्या पुढे गेल्या ना, आता काय इंग्रजी शिकायचंय. आमचं एवढंच कौतुक, 40शीतच आम्ही म्हातारे. म्हणजे या देशात कितीतरी लोक अशी आहेत ज्यांनी 40शीत समाजक्रांतीला सुरुवात केली, ज्यांनी 40शीत काहीतरी नवीन करण्याला सुरुवात केली. आणि आम्ही मात्र लग्न झाले, 2 लेकरं झाले की आता आयुष्य गेलं, आता काय करायचंय, असल्या रडक्या सुरात आम्ही जगतो. आणि म्हणून आम्ही काही करू शकत नसतो, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जगण्यासाठी बायकांनो अत्यंत महत्वाचा असतो. आता तुम्हाला सांगते, तुमच्याकडे तुम्ही ज्या नागलीच्या पापड्या करता, कुरड्या करता, बरोबर आहे की नाही, सांडगे करता, जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या वेळेस बचत गटांचा स्टॉल लागतो आणि त्याच्यात तुमच्या नागलीच्या पापड्या, कुरडया किंवा तुम्ही बनवलेले पदार्थ जातात, तेव्हा त्याची किंमत माहिती आहे किती असते? 5,000 रुपये किलो. किती? 5,000 रुपये किलो. मग मला सांगा, तुम्ही अबला